नमस्कार, राम राम मंडळी. यार बस खाली. लातूर जिल्ह्यातील किल्लारी हे गाव फक्त भूकंपासाठी किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध नाहीये, तर यात बऱ्याच गोष्टी आणि घडामोडी घडणार आहेत. आणि त्यासाठी झकोस्लोवाकियावरून या कॅरलिन मॅडम आलेल्या आहेत. नमस्ते. आणि त्यांच्या सहकार्य म्हणजे आपल्या गावचे लाडके पाटील सदा उपाशे हे करणार आहेत. ओ पाटील, हा ना की बार. नमस्कार मंडळी, नमस्कार. या मॅडम खूप साध्या सरळ आणि खूप पुढच्या विचारांच्या आहेत. आणि या आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या गावची जमीन मागणार आहेत. तरी ज्यांना कुणाला जमीन द्यायची आहे त्यांनी नावं आपली नाम्याकडे द्यायची, आणि ज्यांना कुणाला जमीन द्यायची नाही त्यांनीसुद्धा नावं नाम्याकडे द्यायची. नाम्या चल, बाईला वेळ नाही, उशीर झाला आहे. तर चला मंडळी, येतो. मॅडम चला. मॅडम कम स्लोली बिकॉज घसरिंग. मॅडम ये जमीन. येस मॅडम, दिस इज माय लँड. फ्रॉम दिस टोक टू दॅट टोक अँड दॅट टोक टू दॅट टोक. बट देर इज अ स्मॉल प्रॉब्लेम. नाम्या, प्रॉब्लेमचं कशाला काय बोलतो? हां, मुद्द्याचं बोल. बोलतो की पाटील, मुद्द्याचंच बोलतो. मॅडम कम हियर. सी, दिस इज पिंपळ का झाड, व्हेरी बिग झाड. अँड ऑन दी ब्रांच देर इज घोस्ट, भूत. हा साधा सुद्धा भूत नाही, म्हणजे रामगोपाल वर्मा भूत. नो, इट इज व्हेरी डेंजरस भूत, व्हेरी डेंजरस गोट. हा, व्हेरी डेंजरस. आबाळाकडे डोळे लावून बसला होता तो. आज येईल, उद्या येईल पाऊस. पण पाऊस काय आला नाही. आणि का आला नाही म्हणून शोध घ्यायला याच झाडाला गळपास लावून गेला आकाशात. माझा बाप होता तो. मी आणि माझी आई वर्षभर वाट बघत बसलो, पण आला नाही. मला या जमिनीसारख्या मला माझ्या आईला उघड्यावर टाकून गेला. Oh Patil, why this guy? What he's talking? I don't understand. He's talking something emotional. You Indian people are really crazy. You don't understand business policy, and you're wasting my time. I'm leaving. Oh Patil, oh madam. Oh, Ramya. याला जमीन घ्यायला आलाय माझी. मी नाही द्यायची माझी जमीन, मी नाही देणार. तुम्ही बांधालो वॉलमार्ट, डीमार्ट. आमच्या गावाचं बी सिमेंटचं जंगल, पण मी नाही आणणार. माझ्या बानं सांगितलं होतं, मला भूगोलात मी वाचलं होतं, भारत हा कृषीप्रधान देश आहे. होता ते कधीच इतिहास जमा झालं, पण नाही, अजिबात नाही. मी असं होऊन देणार नाही. याच मातीचं सोनं करणार. बाबा मी चांगली शेती करणार. आशिष, स्वतः सॅटिस्फाईड आहेस? काय वाटतं तुला, कसा झाला तुझा परफॉर्मन्स? हा, चांगला झाला असं वाटतंय मला. असं वाटतंय? बघूया जजेसना काय वाटतंय. मनोज कुमार, यू आर गुड. टोटल मनोज कुमार इफेक्ट शेवटी आणला. बरोबर. मेरे देश की धरती. अच्छा, थँक्यू सर. चांगलं केलं. व्हेरिएशन्स पण, मॅडम पण आणि ते पाटील पण. थँक्यू सर. सुरुवात आपण जरा थोडी कमी केली असती तरी चाललं असतं. ह्या शेवटच्या पार्टला जास्त वेळ द्यायला पाहिजे. माझं सुरुवात 6 मिनिटाचं होतं, मला ते कुठे कट करू आणि असं हे झालं. जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो तेव्हा आपण आपली स्टोरी कशी बांधायची आणि आपल्याला किती एक्सपोजर मिळू शकतं ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. बाकी चांगलं होतं.